मूळ मुद्दा असा आहे की ज्या बिहारच्या महाबोधी महाविहाराविषयी आपण आग्रह करतो, त्या बिहारात बौद्धांची लोकसंख्या किती? त्या बिहारमध्ये अजूनही बौद्ध नाही आहेत आणि त्याच्याकरता आम्ही बिहारमध्ये बुद्धिझम वाढवू याच्याकरता आमच्यापैकी कोणी बोलत नाही. नुसती प्रतीक महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बदलावं, ते बौद्ध भिक्षूंच्या हाती जावं, याच्याकरता आम्ही आंदोलन करतो. मूळ मुद्दा काय आहे? बिहारचा कायदा आहे आणि बिहारचा कायदा बदलायचा आहे. व्यवस्थापनामध्ये 4 हिंदू 4 बौद्ध आणि 2 तिथला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल, 9वा तो नेहमी हिंदू असेल, असा कायदा बदलायचा आहे. कायदा कुठे बदलतो? विधानसभेत. कायदा बदलतो लोकसभेत. त्या बिहारच्या विधानसभेतच तुमची मंडळी नाही आहे, तुमचे लोकच नाही आहे, शुल्क भरपूर आहेत, बौद्ध नाही आहे. आणि मग यावेळेस मी फुजेलला काय उत्तर द्यावं की महाबोधी महाराविषयी आम्हाला विहाराविषयी आम्हाला मार्गदर्शन द्या. मी त्याला काय मार्गदर्शन करू? जिथं तुमची लोकसंख्या वाढावी, बौद्धांची लोकसंख्या वाढावी, बौद्ध धर्माचं चक्र प्रवर्तित व्हावं आणि सगळ्या पूर्ण उत्तर भारतामध्ये बुद्धिझम वाढावा, या विषयावर चर्चा करण्यापेक्षा एक प्रतीक आमच्या नावावर व्हावं आणि त्याच्याकरता जीवाचा आकांत करावा आणि ज्या ग्राउंड बेस रियालिटीज आहेत त्यांच्यावर दुर्लक्ष करावं, हे मला बरोबर विचित्रच वाटलं. त्यामुळे मी न्यायाधीश महोदयांना सांगितलं की सर, याच्याविषयी आम्ही प्रचंड काम केलं. ज्या महंताच्या ताब्यात जी जागा आहे आणि तिथे जे 5 पांडव म्हणून केले जातात त्यांची कापडं काढून किंवा बुद्धाच्या मूर्ती आहेत हे दाखवणारं पहिलं देशोमी संदेशांक मी छापलाय. कधी तुमची रुची असेल काही हरकत नाही, तो त्यांचा मोठेपणा आहे. तर त्याच्याविषयी मी फुजेरीला विनंती करेन की महाबोधी महाविहाराविषयी जे काही साहित्य आहे ते मी त्यांना देईन. पण त्यांनी मला या प्रश्नाचं फक्त उत्तर द्यावं आज की ज्या बिहारामध्ये बौद्धांची लोकसंख्या नाही आहे आणि त्या बिहारच्या सरकारचा कायदा बदलायचा आहे, तर तो कायदा महाराष्ट्राच्या लोकांनी बदलेल काय? आता याची एक पिटिशन महाबोधी महाविहारासाठी आंदोलन आहे, सर्वत्र होता. तिथले टप्पे तुम्हाला कल्पना आहे. मूळ मुद्दा असा आहे की ज्या बिहारच्या महाबोधी महाविहाराविषयी आपण आग्रह करतो, त्या बिहारात बौद्धांची लोकसंख्या किती? त्या बिहारमध्ये बौद्धांची स्वतःला बौद्ध म्हणणारे किती लोक? महाराष्ट्रात काही झालं तरी आम्ही म्हणतो 65 लाखाच्या वर आहे. 65 असतील, 70 असतील, 1 कोटी असतील, वाढवला तर 1 कोटी बौद्ध. महाराष्ट्राची लोकसंख्या मी अनुसूचित जातींना नाही मिळवलं अजून, फक्त बौद्धांना म्हणतो. महाराष्ट्राची लोकसंख्या ढोबळमानाने 11 कोटी धरली तर 1 कोटी बौद्ध आहेत. श्रीलंका मधले जे बाकीचे जे आहेत त्यांना जरी आपण धरलं, गृहीत धरलं तर 1.5 कोटी होऊ. काही लोक आपण नसतील बौद्ध, मला मान काही लोक बौद्ध लिहित नसतील, पण लिहिणारे आणि बौद्ध असलेले जरी लोक गृहीत धरले तरी 1.5 लाख होतो. म्हणजे 11 कोटी पैकी 1.5 कोटी बौद्ध आहेत. बिहारमध्ये किती आहोत? बिहारमध्ये किती आहोत? आणि ज्या बिहारामध्ये बौद्धच नाही आहेत, ज्या बिहार राज्यामध्ये बौद्धच नाही आहेत, लाखही नाही आहेत, 2 लाखही नाही आहेत, स्वतःला 2 लाख लोक बौद्ध म्हणणारे नाही आहेत, त्या बिहारच्या बाबतीत महाराष्ट्रात आम्ही चर्चा करतो, महाराष्ट्रात आंदोलन करतो की महाबोधी महाविहार बौद्धांची ताकद. लोकसंख्या आहे का तुमची? का नाही आहे? बिहारमध्ये उत्तर प्रदेशात थोडेफार लोक बौद्ध लिहितात, बिहारमध्ये मुळीच येत नाही. ज्या बिहारामध्ये बौद्धांची लोकसंख्या नाही आहे, जिथं तथागताला बुद्धत्व प्राप्त झालं आणि जिथून बुद्धिझम म्हटलं तर बुद्धिझमचा जन्म तोच आहे. सारनाथला धम्मचक्र प्रवर्तन झालं असेल उत्तर प्रदेशात, पण सगळ्यांना माहिती. आम्ही वेगळे अँगलनी पाहतो. आता बुद्धच्या आंदोलनामध्ये आम्ही एकदम सुरुवातीपासून आहोत, एकदम सुरुवातीपासून. म्हणजे ज्यावेळेस भंतेजीचा पहिला टप्पा नव्हता तेव्हापासून आम्ही आहोत. भंतेजीच्या सोबतही आहोत, त्याच्या आधी आंदोलन झाले त्याच्यामध्ये आम्ही. मी नाशिकला असताना मी तुम्हाला सांगितलं की माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांच्याकडे बसलो. नाशिकला आंदोलन सुरू आहे आणि तिथं 2 समूहातर्फे सुरू आहे. एक भारतीय बुद्ध महासभा एक समूह, भारतीय बुद्ध महासभा दुसरा समूह, एक आपल्या यांचा समूह जे आता आपले मित्र गेले नाही, आमचे पाचपावलीवाले डेंग्यांचा समूह आणि एक मीराबाईंचा, दोघांची निदर्शन सुरू होती. झेंडे लावले होते जेव्हा आम्ही नाशिकमध्ये गेलो. दोन्ही बाजूने 25 झेंडे लावले. सध्या तरी 2च बघितले आणि ते दोघांनी वकील साहेबांकडे निवेदन लिहिण्याकरता आले होते. कारण निवेदन देणं आहे, आंदोलन केलं, जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन द्यावं लागेल. मला गमतीनं सांगत होते न्यायाधीश, तुला दोघांची निवेदन माझ्याकडूनच गेली. पहिल्यांदा हे आले, म्हटलं साहेब निवेदन लिहून द्या, लिहून दे. दुसरा त्यांनी लिहून मागे.
ठीक आहे. आता आधी थोडीशी चर्चा झाली, तुम्ही फुले साहेबांनी त्या चर्चेकडे करेल. त्याच्या कायदेशीर बाबींविषयी बोधगया विहारचा ऍक्ट आहे 1949चा. त्या ऍक्ट पासून जे सगळी पार्श्वभूमी आहे त्याला बरं वेळ लागेल, त्यात तेवढं जाणून घेण्यात काही अर्थही नाही. मुख्य मुद्दा आहे की बा बिहारमध्ये एक कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार बोधगयेच्या विहाराचं व्यवस्थापन करतात आणि त्या कायद्यामध्ये बदला करता हा संघर्ष बरोबर आहे, योग्य आहे. भारतातच नव्हे तर आता अमेरिकेत सुद्धा याच्याविषयी आंदोलन झालं. त्याची तुम्ही जे संवैधानिक बदल होत आहेत त्याच्यावरही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, त्याचा आपण आग्रह केला पाहिजे. नाही तर काय होईल, तसाही आपला विकास द्वारा फुंकलेला आहे. आता बजेटमध्ये ते लक्षात येईल. आपण या बजेटमध्ये आर्थिक संसाधनांपासून पूर्ण फेकलेलं, शिक्षणाची आपले म्हणजे हालत बेहालत होणार आहे. आपली एक पिढी कशी शिकली तरी तुमची नवीन पिढी जी आहे त्यांना तुम्ही किती महागडं शिक्षण द्याल आणि किती प्रमाणात द्याल हा प्रश्न आहे. आणि आपल्यापैकी 2-4 लोक देऊही शकले तरी गरीब आपला जो बहुतेक वर्ग आहे तो काय करेल हा मोठा कठीण प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला एवढंच मी विनंती करेन किंवा देशात ज्या महत्वाच्या घडामोडी होत आहेत त्यावर सगळं आपण लक्ष द्यावं. आपण शांततेने मला ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. मुद्दगाच्या बाबतीत काही सांगायला आम्हाला त्यातले जे काही हे म्हणाल न्यायालयात ते निवाडे देतात. आपण बघतो ना अनेक याच्यामध्ये लोक याच्यासाठी निवाडे देतात. तर त्यांनी एक मार्गदर्शिका जाहीर केलेली आहे किंवा प्रत्येक राज्यातल्या कोर्टाने किंवा न्यायपालिकेने कशा प्रकारचे निवाडे द्यावे. हा अशा प्रकारचा हा जो दुसरा जो भाग आहे किंवा एखाद्या व्यक्तीला जर समजा त्याला डिबार म्हणजे निवडणुकांपासून त्याला पूर्णतः वंचित करणं योग्य आहे की अयोग्य आहे हे सुद्धा आता सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रश्न चर्चेला आहे. आता या दोन बाबी ज्या आहेत, एक तर तमिळनाडूमध्ये होणारा NEPचा हिंदीचा विरोध, कारण या हिंदीच्या नावाखाली आणि नवीन शिक्षण धोरणाच्या नावाखाली तमिळनाडू राज्याने हा जो आरोप केलाय की तुम्ही संस्कृत लागतात, त्याचा विरोध आता दिवसेंदिवस होतो. डिलिमिटेशनच्या नावाखाली लोकसभेच्या जागा या उत्तर भारताला जास्त मिळतील आणि दक्षिण भारतावर अन्याय केला जाईल, दक्षिण भारताला दुय्यम स्थान दिलं जाईल याचे तणाव. एखाद्या व्यक्तीला ज्यांनी समजा एखाद्या विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य किंवा कुठल्याही जनप्रतिनिधींनी जर काही अपराध केला तर त्याला आयुपर्यंत निवडणुकीमध्ये उभे राहू देऊ द्यायचं की नाही द्यायचं याच्यावरचे मंथन सुरू आहेत. हे सगळे असे विषय आहेत की जे बहुतेक आपण अभावाने चर्चा करतो. आणि आपल्याला उद्या एक एलिट सोसायटी, आंबेडकर सोसायटी ही एक एलिट सोसायटी, जागरूक समाज, बुद्धिजीवी समाज, पुरोगामी समाज म्हणून जर आपल्याला पुढे आणायचं असेल तर आपल्यामध्ये या विषयावर चर्चा झाल्या पाहिजे. आपण याचा आग्रह केला पाहिजे आपल्या बुद्धिजीवी मंडळींना किंवा तुम्ही आता जे नेहमी विषय घेता ते तर घ्या, पण त्यासोबतच हे जे बदल होत आहेत, जे आर्थिक बदल होत आहेत त्या थोड्याशा सुदैवानं केंद्राने आता विरोध केला. केंद्र म्हणतो किंवा सुप्रीम कोर्टाने, तुम्हाला हे माहित असतं की केंद्राने आपल्या इथे म्हटलं किंवा एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, हे तत्व बरोबर आहे. पण त्याचबरोबर एक तत्व हेही आहे की त्या गुन्ह्याचा प्रकार पाहून, त्या गुन्ह्याची तीव्रता पाहून आपण शिक्षा देतो. एखाद्याने खून केला त्याला 20 वर्षाची शिक्षा, समजा खुनाचा प्रयत्न केला तर 5 वर्षाची, 2 वर्षाची, चोरी डाका केला तर 6 महिने वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे प्रत्येक शिक्षेला ही कालमर्यादा आहे. मग जर एखादा नेता हा त्या गुन्ह्यांमध्ये आढळला तर त्याला आयुष्यभर डिबार करून त्याच्यातही काही मर्यादा असली पाहिजे ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीने खून केला त्याला म्हणजे उम्रकैद, आणि ज्यांनी खुनाचा प्रयत्न केला त्यालाही उम्रकैद, मारामारी केली त्यालाही उम्रकैद, हा तर काही न्याय नाही होणार. त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन आपण या अशा प्रकारे शिक्षा दिली पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांनी काय केलं, केंद्राचं असं म्हणणं आहे की हा लोकसभेचा, राज्यसभेचा म्हणजे ज्याला आपण म्हणू की पार्लमेंटचा विषय. पार्लमेंट कायदा करते आणि पार्लमेंटने कायदे केलेले आहेत किंवा 6 वर्षाकरता डिबार करता येईल जास्तीत जास्त. पार्लमेंटला जर असं वाटलं तर पार्लमेंटमध्ये आम्ही निर्णय घेऊ. प्रत्येक गोष्टी कोर्टाने याच्यामध्ये तितकं जास्त लक्ष देण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा आपल्याकडे 2 लॉ आहेत. एक कॉन्स्टिट्युशनल लॉ म्हणजे लोकसभा, राज्यसभा यांनी केलेला कायदा, पार्लमेंटने केलेला कायदा याला आपण कॉन्स्टिट्युशनल लॉ, आणि दुसरा ज्युडिशियल लॉ म्हणजे सुप्रीम कोर्टाने एखादा निकाल दिला तर तोही कायदा बनतो. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही याच्यामध्ये गल्लत करू नका. आणि मग
सुप्रीम कोर्टाने एक दिशानिर्देश जाहीर केले. हे काय होते, प्रत्येक केस सुप्रीम कोर्टात जात नाही, आपल्याही कोर्टामध्ये लोकल कोर्टांमध्ये केस येते. जरी पैसे घेतले तिकडूनही पैसे घेतले तर त्याला आपण काय म्हणतो की याला आता डिबार करा, याला याच्यावर कानूनी कायदेशीर कारवाई करा. आणि होते. लालू प्रसादवर जेव्हा चारा घोटाळ्यामध्ये आरोप सिद्ध झाला कोर्टात, करप्शनचं प्रकरण होतं, त्याचे मग त्याला कायद्याने शिक्षा दिली, इतक्या वर्षाची जेल वगैरे वगैरे वगैरे. पण त्याच वेळेस याला लोकसभा किंवा विधानसभेच्या जागांमध्ये उभं राहण्यापासून वंचित करण्यात यावं असा डिबार करण्याचा कायदा आहे. त्या डिबार करण्याबद्दल उपाध्यायांनी एक पिटिशन टाकली सुप्रीम कोर्टात. आता उपाध्याय वेगळ्या याच्याविषयी आपण बघूया. हा असंच करतो. तो म्हणतो किंवा जेवढे नेते आहेत ज्यांच्यावर कोणत्याही कारणास्तव खटला झाला असेल आणि तो गुन्हा सिद्ध झाला असेल तर त्याला संपूर्ण आयुष्यभर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागावर उभे राहण्याची अनुमती देण्यात येऊ नये असा निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यावा. म्हणजे त्याला लाईफ संपूर्ण आयुष्यभर तो निवडणुकीत उभे राहणार नाही अशा प्रकारची शिक्षा द्यावी, अशा प्रकारची पिटिशन आहे. आणि सुप्रीम कोर्टावर त्याचा निकाल दिलाय. आता बरीचशी मंडळी घाबरली असेल किंवा उद्या जर समजा आम्ही राजकारणामध्ये अपेक्षा निवडून गेलो, एखादी चूक झाली किंवा नाही झाली, खोटा कायदा झाला आणि गुन्हा सिद्ध झाला, तुम्हाला आयुष्यभर निवडणुकीत उभाच राहता येणार नाही, म्हणजे त्याचं पॉलिटिकल करिअर आहे ते बरबाद होईल. मग याच्यावर आता कोर्ट काय म्हणते आणि केंद्र काय म्हणते. आता सध्या 6 वर्षाचा प्रतिबंध आहे. एखादा राजकीय पुढारी जर समजा एखाद्या गुन्ह्यामध्ये तो सिद्ध झाला की बा हा गुन्हेगार आहे तर त्याला म्हणजे निवडून आलेला तर तो 6 वर्षापर्यंत पुन्हा निवडणुकीला उभा राहू शकत नाही, 6 वर्षानंतर राहू शकतो. अशा प्रकारचा कायदा आहे. त्या कायद्याच्या ह्याच्यात आता हे म्हणतात की आयुष्यपर्यंत. भारतामध्ये जे पूर्वीपासून तणाव निर्माण झाले त्यामुळे म्हणतात ना, डास तिथे होता आणि बामन तिथं महाताप. तर आमच्याकडे म्हणी आमच्या विहिरीमध्ये वगैरे आम्ही म्हणायचो तर जिथं जिथं हा वर्ग राहिला हा विभाजनच कर. कारण तो म्हणते मी श्रेष्ठ आहो, तुम्ही कनिष्ठ आहात, मी श्रेष्ठ आहो, माझी भाषा श्रेष्ठ आहे, माझे वेद श्रेष्ठ आहेत आणि त्याच्यामुळे हा प्रश्न होतो. त्यामुळं एकंदरीत या गोष्टीकडे आपण थोडं लक्ष देतो. दुसरा अजून एक महत्वाचा एक निर्णय झाला आणि त्याविषयी काल टाइम्स ऑफला फार चांगलं केलं. त्याच्यामध्ये आहे आता हा प्रश्न आपल्याशी प्रत्यक्ष नसला तरी काही आपले जे नेते आहेत त्यांच्याशी संबंधित आहे. सेंटर अपोजेस लाईफ बॅन फॉर कन्व्हिक्टेड नेताज इन अपेक्स कोर्ट, ही न्यूज आहे. थोडक्यात काय म्हणणं होते, जेव्हा एखाद्या नेता आमचा निवडून गेला, लोकसभा सदस्य किंवा विधानसभा सदस्य म्हणून निवडून गेला, बऱ्याचशा लोकांची संभावना आहेत आपल्यापैकी मला दिसते आहे, नाही कमीत कमी जनप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेमध्ये जाऊ शकतील असे नेते आमच्या समोर आहेत. जर समजा या नेत्यांनी एखादं चुकीचं काम केलं, आमच्या नेत्यांवर बहुतेकांवर क्रिमिनल गुन्हे असतातच, अनेक काही प्रकारचे गुन्हे असतात, काही क्रिमिनल असतात. ज्यावेळेस लोकप्रतिनिधी असतो तेव्हा त्याच्यातून पैसे मिळतात असं पद घेऊ नये असा नियम आहे. महामंडळाचा सदस्य आहे आणि महामंडळाच्या सदस्याला मासिक किंवा वार्षिक वेतन मिळते, म्हणजे ते लाभाचं पद आहे. तो नगरसेवक झाला, विधानसभा सदस्य झाला आणि त्यालाही त्याचे भत्ते मिळाले, डबल भत्ते मिळाले, तर त्यांनी लाभाचं पद सोडावं अशी अपेक्षा आहे. म्हणजे कायदा आहे. त्यांनी नाही, पक्ष नेत्यांनी पक्षांचे जे पक्ष चालवत त्यांनी याचा विचार करावा. हा एक मोठा बदल येत्या काही वर्षामध्ये होते आहे. आणि आता मला वाटतं जनगणनेची प्रोसेस सुरू झाली, पशु जनगणना सुरू झाली, माणसाची जनगणना होईल, कोविडमुळे जो आपलं थांबलं होतं ते होईल आणि आता नवीन प्रश्न निर्माण होतील. दक्षिणेतला एक प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरा प्रश्न मुस्लिमांचा निर्माण होईल. मागे एक मोठं आंदोलन झालं, तुम्ही बघितलं असेल, मुसलमानांचे फार मोठमोठे मोर्चे निघाले. त्याच्यामध्ये मुस्लिमांना ते मूळचे भारतातले आहेत हे दाखवण्याचा प्रमाणपत्राची सक्ती केली जाईल अशा प्रकारे काही फरमान निघाले होते आणि त्याच्या विरुद्ध फार मोठमोठे निघाले. सगळ्यांना आपलं नागरिकत्व सिद्ध करा, बाप दाद्याचे प्रमाणपत्र सादर करा, अशा प्रकारचे ते फरमान होते. आता जनगणनेमध्ये जर पुन्हा तोच प्रकार झाला, NRA NRCचा जो प्रकार झाला तो पुन्हा गोंधळ होईल. कारण की आता तो प्रकार थोडासा ज्या विरोध खूप झाला तर तो प्रकार कमी झाला. हिंदी विरुद्ध संस्कृत, NEP राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या विरुद्ध दक्षिणेमध्ये संघर्ष सुरू झाला. तो संघर्ष, स्टालिनचा संघर्ष कोणी थांबवू शकत नाही. तिथे जाऊन ही सगळी मंडळी म्हणजे तिथे सीतारामन पासून तर शहापर्यंत सगळे तमिळनाडूमध्ये जाऊन एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि या संघर्षातून एक संघर्षच होईल.
दक्षिण भारतातले तमिळ यांना स्वतंत्र राष्ट्रीयता ही आतापर्यंत त्यांची मागणी असली तरी ती दबली आहे, कारण सगळ्यांनी आम्हाला केला की भारत एक आहे, एकसंघ भारत असेल, आपण मजबूत राहू असे विभाजनवादी विचार करू नये अशा प्रकारे सामंजस्याची भूमिका आपण घेतो. पण ज्या ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं ज्या ज्या वेळेस वैदिक राज्यसत्तेवर येतात तेव्हा तेव्हा ते विभाजनवादी तत्व उकरून काढतातच. या अनुसूचित बसणाऱ्या जाती असं शेड्यूल्ड कास्ट नाव दिलं, त्याचा धर्माशी संबंध नव्हता. जे डिफरंट आहे, ज्यांची अस्पृश्यता पाडली जाते ते म्हणजे अनुसूचित जातीचे होते. अनायासे त्यांचा बहुतेकांचा धर्म हा हिंदू होता, त्यामुळे हा गैरसमज पसरला की अनुसूचित जाती या फक्त हिंदूंमध्ये असतात. नंतर तो कालांतराने दूर झाला. त्याच्याकरता पंजाबमध्ये आंदोलन झालं, पंजाबचे शिखे अनुसूचित जाती नंतर आपल्याकडे बौद्धांनाही त्यांनी टाकलं. पण अनुसूचित जाती आणि धर्म याचा संबंध नव्हता. आपण तो जो विषय आहे तो विवादास्पद होईल, आपण नंतर बोलूया. पण आता महाराष्ट्रात सरसकट अनुसूचित जातीच्या कॉलम मध्ये नोंद होईल आणि आपले जे गेलेले मतदारसंघ होते लोकसभेचे आणि विधानसभेचे ते पुनःप्राप्त होतील. आता महाराष्ट्रातल्या विधानसभेचे जे राखीव क्षेत्र आहेत आणि लोकसभेचे जे आहेत त्यांच्यामध्ये वाढ होईल. त्याच्यामुळे या डिलिमिटेशनमुळे आणि या पुनर्रचनेमुळे काय परिणाम पडतील याची जे राजकारणात जे इंटरेस्ट आहे त्यांनी लक्ष द्या. कारण त्याच्यामुळं उद्या तुमचं जे राजकारण आहे, तुमच्या ज्या राखीव जागा आहेत यांच्यावर फरक पडेल. आपण राखीव जागांचं समर्थन करत नाही, अजाऊ तो विषय वेगळा आहे. पण राखीव जागांमुळे चमचा युग निर्माण झालं, त्यामुळं आम्ही या जागांचा विरोध करतो. बघ पुणे करा, डिनाऊन्सिंग डे आणि वगैरे वगैरे हा जो प्रकार आहे तो आपण त्याविषयी बरेच लोकांची मतमतांतर वेगळी आहेत म्हणून आपण त्याला हात घालत नाही. पण परिणाम होईल. वाघ म्हटलं तरी खाते, अव्वा करो म्हटलं तरी खाते. डिलिमिटेशन होईल, जनगणना होईल, मतदारसंघाची पुनर्बांधणी होईल आणि त्याचे परिणाम तुमच्यावर पडतीलच पडतील. त्यामुळे त्याचा परिणाम काय होईल हा एक भाग वेगळा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर ज्यांना जास्त इंटरेस्ट असेल त्यांनी याविषयी लक्षात घ्यावं किंवा जेव्हा आता लोकसभेचे आणि विधानसभेचे क्षेत्र त्यांचं पुनर्निर्धारण होईल तर त्याच्यावर आमच्या राजकारणावर काय परिणाम पडेल. आता महाराष्ट्रामध्ये आता मी जेव्हा मुंबईला गेलो तिकडे नाशिकला गेलो, वैद्य साहेबांशी बोलणं झालं आणि आम्ही जनगणनेमध्ये बौद्ध नोंदवा ही आमची आम्ही मोहीम राबवतो. जेव्हा आम्ही बौद्ध नोंदवा असं जेव्हा हे केलं तर काही लोकांनी या बौद्ध नोंदवल्यामुळे बौद्धांची लोकसंख्या म्हणजे अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी होईल असा प्रचार केला. आम्ही म्हटलं बौद्ध धर्माचे कॉलम वेगळा आहे, अनुसूचित जातीचा कॉलम वेगळा आहे, त्याच्यामध्ये बौद्ध नोंदवा. अनुसूचित जातीच्या कॉलम मध्ये तुम्ही ज्या अनुसूचित जातीमधून मूळ आलेला आहात ती नोंदवायला हरकत नाही, कारण अनुसूचित जाती धर्माशी संबंधित नाहीये, ती संविधानाशी संबंधित आहे आणि संविधानाने एका आर्टिकल प्रमाणे त्याची व्याख्या केली आहे. पण लोकांनी प्रचार काय केला, जेव्हा हे बौद्ध नोंदवा असं म्हणतात तेव्हा हे महार या शब्दाला विरोध करतात आणि महार जर आम्ही नोंदवलं नाही तर आमच्या जागा कमी होतील अशा प्रकारचा एक प्रचार केला. त्याच्याविषयी आपण पडायचं कारण नाही, पण आम्ही हे स्पष्ट केलं की येत्या जनगणनेमध्ये अनुसूचित जाती या धर्माशी संबंधित नाही आहेत. हे संविधानाने त्याच्या कार्याकरता तयार केलेल्या निर्माण केलेल्या अनुसूचित नावाचा एक वर्ग आहे. त्याच्याकरता आम्ही एक पुस्तकच काढलं आणि त्याच्यामध्ये अगदी 1911 पासून सगळे पुरावे मांडले की कशा प्रकारे एक ग्रुप होता ज्याला डिप्रेस क्लास म्हणायचे. त्या डिप्रेस क्लासची जेव्हा जनगणना झाली, डिप्रेस क्लास म्हणजे पददलित समाज अशा प्रकारे त्यावेळेस तो एक वर्ग होता. त्या डिप्रेस क्लासची जेव्हा वेगवेगळी जनगणना झाली तेव्हा बंगालच्या एका म्हणजे जनगणना कमिशनरनी त्यांना नाव दिलं, डिप्रेस क्लासला एक विशेष वेगळं नाव दिलं आणि ते नाव दिलं त्यांनी शेड्यूल्ड कास्ट. हे नंतर नाव आलं, डिप्रेस क्लासेस पासून शेड्यूल्ड कास्ट आलं आणि त्यांना शेड्यूल्ड म्हणजे अनुसूचित. अनेकता आहे म्हणून आपण म्हणतो ना की जरी अनेकता असली तरी आम्ही एक राहू. आणि ज्यावेळेस हे जे यांचं सरकार येते वैदिकांचं किंवा वैदिक धर्म धार्जिकांचं सरकार येते तेव्हा रिफ्ट येतात, तेव्हा विभाजन होते आणि अशा प्रकारचं विभाजन ते होईल. आता याचा या डिलिमिटेशनचा आपल्यावर काय परिणाम पडतो. आता तमिळनाडूचं तुमच्या डोक्यात लक्षात आलं असेल किंवा दक्षिणेतल्या जागा या कमी होत आहेत, उत्तरेतल्या जागा या वाढत आहेत. त्यामुळे दक्षिण विरुद्ध उत्तर हा जो म्हणजे एक वाद पूर्वी होता तो अजून पुन्हा येत्या काळात उफाळून येईल. आता आपल्यावर काय परिणाम, आपल्यावरही परिणाम पडेल. शेड्यूल काळची लोकसंख्या ही वाढीला लागली. म्हणजे आपला विचार केला, शेड्यूल काळचा विचार केला, पूर्वी आपली लोकसंख्या ही सरसकट 15% समजली जायची देशात, महाराष्ट्रात नाही देशात 15% लोकसंख्या ही आपल्या इकडे समजली जायची. आता नवीन आकलनानुसार शेड्यूल काळची लोकसंख्या ही 19% समजली जाते. आता जनगणनेमध्ये जे आकडे नवीन येत आहेत आता होईल तर त्याच्यामध्ये आपली लोकसंख्या शेड्यूल काळची लोकसंख्या ही 19% वाढली असा एक अंदाज आहे. आता जर 19%, आता 15% लोकांना जेवढ्या लोकसभेच्या जागा होत्या
19% लोकांना जागा वाढतील. म्हणजे आता लोकसभेच्या ज्या जागा वाढतील त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट करता राखीव असलेल्या जागा वाढतील. आता राखीव जागा योग्य अयोग्य तो नंतर बाबा, पण त्या जागा वाढतील. आता त्याच्यामध्ये जे राजकारणामध्ये जे कान टवकारून जेव्हा विचार करतात की काय होईल बाबा त्यांनी आतापासून बघावं किंवा काय डिलिमिटेशन आहे, या याच्यानंतर लोकसभेच्या किती जागा वाढतील, कोणते कोणते बेल्ट आपल्याला मिळतील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ना. विशेषतः राजकारणी लोकांनी राजकारणामध्ये आमच्याकडे प्रत्येकजण इंटरेस्टेड आहे. त्या गल्लीतलं राहू त्या गल्लीतलं राहू, राजकारणाशिवाय आम्ही श्वासही घेऊ शकत नाही. त्यांच्याकरता ही चांगली गोष्ट. तो भाषा संस्कृतीशी निगडीत आहे. आज समजा आपली जे रूट्स आहेत, आपली जी मुळं आहेत ती मराठीशी जोडलेली आहे. संत साहित्य आपल्याला मार्गदर्शक आहे. संत जर झाले नसते, पूर्ण महाराष्ट्रात ऐक्य नसतं, वारकरी नसते, तर शिवाजी महाराज झाले नसते. एक मराठी म्हणा, मराठी तितका मिळवावा, किंवा आपण हे जे वचन वापरतो आम्ही मराठी आहोत, आम्ही मराठी आहोत, आमची एक संस्कृती आहे, ती केव्हापर्यंत कायम राहील? जोपर्यंत तुमची भाषा कायम. जर तुम्ही संपूर्णतः हिंदी स्वीकारली, चुकीचं नाहीये, पण तुमचे रूढ, तुमची जी मुळं आहेत त्यांच्यापासून तुम्ही दूर जाल आणि मग त्या हिंदीमध्ये त्या हिंदीला रिप्लेस करून संस्कृत थोपण्यात आली आणि मग संस्कृत मधलं साहित्य हे सर्वश्रेष्ठ साहित्य आहे, जगातलं सर्वश्रेष्ठ साहित्य आहे, म्हणून तुम्ही त्याला फॉलो केलं पाहिजे. अशा प्रकारचा अट्टास जर हे वैदिक ब्राह्मण करत असतील तो परिणाम काय होईल? याच्या आधीही भारतामध्ये भाषेच्या आधारावर फार मोठे मोठे संघर्ष झाले, अजूनही कधी कधी आढळतात. हे संघर्ष केव्हा वाढतात? जेव्हा भाजप किंवा RSS किंवा वैदिक धर्माचे समर्थक सत्तेवर येतात तेव्हा ते आपली भाषा, आपले विचार लागतात. इतिहासच आहे पूर्ण. आतापर्यंत भारताचा इतिहास तुम्ही बघा, अनादी काळापासून जे आहे ते तेच करतात, ते लादण्याचा प्रयत्न करतात. संस्कृतांची देवभाषा आमची जिवंत राहू शकत नाही आणि त्यामुळे देवभाषेला लादण्याकरता ज्या स्थानिक भाषा आहेत यांना दुय्यम लेखलं जाते. त्याच्यातून संघर्ष होतो आणि त्यातून विभाजनवादी तत्व कामात येतात. आपण जेव्हा नेहमी म्हणतो की आमच्या भारताची एकता आणि अखंडता जर आपल्यात असती तर कशाला मनाची गरज असली असती किंवा आम्ही या देशाची एकता आणि अखंडता ही जोपासू. एखादा अखंड असलेला देश असं म्हणते का कधी? पण आपण म्हणतो सारे भारतीय माझे बांधव आहेत, सगळ्या भाषा, सगळे धर्म, सगळे पंथ, सगळे विचार हे माझे आहेत, हे भारतीयांचे आहेत. अनेकता में एकता ही हमारे भारत की विशेषता का म्हणतो आपण? कल्पना असेल किंवा थोडंसं पूर्वी ताण खूप जास्त होता, आता वाढेल. आता जे शिक्षण क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करते त्यांना या गोष्टीची कल्पना आहे. म्हणजे विशेषतः शिक्षण धोरणाविषयी जी काम करते त्यांनाही माहिती आहे की आता प्रत्येक जागी ते संस्कृत लादत आहेत. मराठीविषयी भावाकर ज्या बोलल्या मराठी साहित्य संमेलनात, त्याची किती लोकांनी नोंद घेतली मला माहित नाही. बुद्धाला कशा प्रकारे पहिल्यांदा मंजुरी दिली, कसं टाळलं तो भाग वेगळा. पण भावाकर ज्या बोलल्या किंवा स्टालिन जे बोलतो त्याच्यामध्ये पहिलं असं म्हणणं आहे किंवा ही जी ब्राह्मण धार्जी आणि वैदिक मंडळी जेव्हा सत्तेवर येते तेव्हा ते संस्कृत अट्टास धरते आणि संस्कृतच्या माध्यमातून त्यांचे जे धर्मग्रंथ आहेत, वेद आहेत, पुराण आहेत, स्मृती आहेत, मनुस्मृती आहेत, ते लादण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही याच्या विरुद्ध आहोत. अशा प्रकारे भाषा हिंदी म्हणजे संस्कृत विरुद्ध दक्षिणी भाषा असा हा संघर्ष होणार आहे आणि त्याला त्यांनी माध्यम घेतलाय डिलिमिटेशनचा. आता अर्थात याच्याविषयी फार डिटेलमध्ये आपल्याला हे करावं लागेल, पण भविष्यकाळामध्ये आधी तुम्ही बघाल भावाकडे काय बोलल्या किंवा संस्कृत देवानी बनवली असेल तर प्राकृत काय सैतानांना बनवली? प्राकृत म्हणजे मराठी काय संस्कृत सैतानांनी बनवली का? जर ती देवभाषा आहे तर या भाषा कोणाच्या आहेत? म्हणजे ज्या बोलभाषा आहेत किंवा ज्या महाराष्ट्रात आपण भाषा वापरतो त्या कोणाच्या? फार सुंदर त्यांनी ते विवेचन केलं. त्यांचं भाषण संपूर्ण ऐका आणि त्यांनी राजकारण्यांना सांगितलं की तुम्ही भाषेच्या क्षेत्रात लुडबुड करू नका. जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत भाषा जिवंत राहत नाही. एका बाजूला मराठीच्या शाळा बंद पाडणं, आज तुम्ही नागपुरातलं उदाहरण घेता, नागपुरातल्या बहुतेक मराठी शाळा बंद पाडणं आणि दुसऱ्या बाजूला दादरवर किंवा केपीवर मराठीच्या भाषेचा गौरव करणं, हा विरोधाचा जो भास आहे तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मांडला. त्याच्यामध्ये जर तुम्ही टायटल बघाल तर सिनेमाचं जे पहिलं जे पेज येते थिएटरमध्ये त्याच्यामध्ये पूर्वी यायचं हिंदुस्थानी, भाषा कोणती? हिंदुस्थानी. आता येते हिंदी. आता हिंदी आणि हिंदुस्थानी मध्ये काय फरक आहे? जी त्या काळची जेवढी भाषा होती ती उर्दू मिश्रित हिंदी असायची. त्याच्यामध्ये बिल हा शब्द आपण आता येतो कारण तो टाळू शकला नाही. बिल वगैरे असा ते उर्दू शब्द चिक्कार असतात आपल्या हिंदी सिनेमांमध्ये. आता यांनी काय केलं? त्याच्यामध्ये ते उर्दू शब्द वापरू नये, हृदय वापरा अशा प्रकारचा आग्रह संपूर्ण हिंदी लिखाणामध्ये केला जातो. आम्ही बघतो आम्ही जेव्हा हिंदी माध्यमातून कॉलेजमध्ये जेव्हा शिकलो तेव्हा आम्हाला आमच्या टीचरने हे सांगितलं आता उर्दू शब्द बंद, उर्दू शब्द बंद आणि त्याच्यामध्ये मग
स्टालिनने दाखवलं की कशा प्रकारे त्रिभाषिक जे आपलं सूत्र होतं, हिंदी, इंग्रजी आणि राज्याची भाषा, हे आपलं त्रिभाषिक सूत्र होतं पूर्वी. हिंदी देशाची भाषा, इंग्रजी कम्युनिकेशनची भाषा, कारण की त्यावेळेस आपल्या इकडे सगळी मंडळी इंग्रजीतून बहुतेक आपला व्यवहार करतो, आणि त्या राज्याची भाषा असं त्रिभाषिक सूत्र होतं. आता सूत्र काय? हिंदी असेल, राज्याची भाषा असेल आणि इंग्रजी म्हणजे इंग्रजी ऐवजी संस्कृत असेल. संस्कृत ही भाषा आवश्यक झाली पाहिजे, आणि जे पूर्वी अनेक प्रकारचे जे शिक्षक होते इंग्रजीचे ते कमी करून त्याच्या जागी संस्कृतचे शिक्षक आणि संपूर्ण भाषेमध्ये संस्कृत पेरणं सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं, या संस्कृतच्या स्वप्नाच्या विरुद्ध तमिळनाडू हे अग्रेसर झालेले आहे. आपण दक्षिण भारतात जरी भाग असलो तरी आपण एक स्वतंत्रच भाग आहोत. दक्षिण मध्यमधला आपण एक स्वतंत्रच भाग होतो. उत्तर भारतीय भाषा, उत्तर भारतातली हिंदी भाषा ही वाढते आहे, आणि स्टालिनचं असं म्हणणं आहे किंवा हिंदीचा प्रभाव वाढल्यामुळं साधारणपणे 25 भाषा हिंदीने गिळून टाकली. मैथिली, खडीबोली किंवा अशाच प्रकारचे ज्या बिहारच्या, उत्तर प्रदेशच्या बोलीभाषा, भोजपुरी वगैरे, या आता नष्ट होत आहेत. फक्त काही त्या गावामध्ये बोलण्यापुरता राहतात, बाकी सगळे हिंदीचा प्रभाव सुरू आहे. त्याच्यातही प्रॉब्लेम त्यांना हा आहे किंवा हिंदीच्या नावावर ही मंडळी संस्कृत थोपते, त्यांचा डायरेक्ट अर्थ, आणि संस्कृत थोपल्यामुळं त्यामुळे काय होते की हा संस्कृतनिष्ठ हिंदी भाषा बोलली पाहिजे असा आग्रह यांचा असतो, आणि पर्यायानं संस्कृतच्या माध्यमातून हे आपली वैदिक विचारधारा थोपतात असा स्टालिनचा आरोप आहे. आता बघा, हा प्रकार जो आहे याच्यामध्ये असं म्हणता येणार नाही की हा त्याचा आरोप हा खोटा, असं म्हणता येणार नाही. एक डायलेमा आहे, लक्षात घ्या. ज्यावेळेस हिंदी राष्ट्रभाषा म्हणून आपण स्वीकारली, एक देश एका अजूनही काही त्याला राष्ट्रभाषा अधिकृत नाही, पण हिंदीला आपण आपली राष्ट्रभाषा समजतो. ही राष्ट्रभाषा जर समजा देशाची भाषा झाली तर एकामेकाशी कम्युनिकेशन हे योग्य होईल असं आपल्याला वाटतं, आणि त्यामुळं हिंदीचा आपण सगळे पुरस्कार करतो. पण त्याच वेळेस हिंदी आणि तमिळ, हिंदी आणि तेलुगू, हिंदी आणि मल्याळम यांच्यामध्ये जर भेद होत असेल, यांच्यात जर भेदभाव केला जात असेल, तुम्ही हिंदी बोलली पाहिजे, ते संस्कृत निष्ठच बोलली पाहिजे. आपल्या जे आता आपल्याला हिंदी जी शिकवले जाते शाळांमध्ये, पूर्वीच्या हिंदीमध्ये केंद्राचा पैसा जातो, उत्पन्न मात्र दक्षिणेकडून येतो. त्यामुळे दक्षिण हा एक त्याला सधन प्रदेश आहे, उत्तर हा एक गरीब प्रदेश आहे, आणि आमचा पैसा यांना दिला जातो, आम्हाला त्या प्रमाणात पैसे आवंटित केले जात नाही, आणि दक्षिण भारताशी केंद्र सरकार हे भेदभावाने वागत. आणि आता जेव्हा डिलिमिटेशन होईल, लोकसभेच्या जागाचं पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्लेखन होईल, त्याच्यामध्ये उत्तर भारताच्या लोकसभा सदस्यांचा जास्त भरणा असेल, पर्यायाने सरकार त्यांचं येईल, पर्यायाने आमच्यावर वाढणारा जो अन्याय आहे तो वाढेल. हे एक कारण आहे. आता बघा, याचे आपल्यावर परिणाम होणार, सगळ्यावर परिणाम होत, आणि उद्या उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत जसं एकेकाळी जसं ते आंदोलन होतं पेरियारच्या काळात, स्वतंत्र तमिळनाडू किंवा संत तमिळ राष्ट्र वगैरे, या अशा संभावना या कधी नाकारता येत नाही, ते कधी भारतात होऊ शकेल. राजकारणाचे जे अभ्यासक आहेत त्यांनी थोडीशी दूरदृष्टी ठेवावी. प्रत्यक्ष आपल्यावर जवळात लवकरात लवकर काही म्हणजे फरक पडत नसेल, पण दूरगामी परिणाम हे याची ज्यांना राजकारणामध्ये पुढे जात आहे किंवा ज्यांना आता आपण आपल्याच आंबेडकरी याच्यात समजू की आंबेडकरी राजकारणावर आपण बोलतो, आणि बहुतेकांची इच्छा असते की आंबेडकरी राजकारण हे कुठेतरी वाढावं. आता दुसरा परिणाम काय, जो मुख्य परिणाम जो आहे तो आहे भाषेचा. आता आपण पैशाचा बघितला, त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदी भाषिकांची संख्या वाढते, आणि जे दाक्षिणात्याच्या भाषा आहेत, तेलुगू आहे, तमिळ आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे, या ज्या आपल्याकडे ज्या भाषेचं तुम्हाला कल्पना आहे की 3-4 विभागात आपण विभागले गेलेलो आहोत, बंगाली, आसामी, आणि तिकडे ज्या पूर्वोत्तर याच्यातल्या भाषा त्या एका गोळ्यातल्या आहेत. बंगाल्यांची छाप आहे बंगाली वगैरे, साधारणपणे 550 हिशोबाकरता आपण लोकसभेच्या जागा घेतो, त्या 750 म्हणजे 500 आता 50 जागा आहेत, त्या 711 जागा होतील असं यांचं म्हणणं आहे. आणि या 711 जागांमध्ये जास्तीत जास्त जागा यांचं वाटप कसं होईल याविषयी पुन्हा यांनी आढावा घेतलेला आहे. डिटेल ज्याचे बारकावे आहेत किंवा उत्तर प्रदेशाला किती जागा जास्त जातील, बिहारला किती जागा जास्त जातील, आणि तमिळनाडूला किती नुकसान होईल, तमिळनाडूमध्ये जागेचा अनुपात काय होईल, याचा पूर्ण गोषवारा आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी बघावं. पण आता याचा परिणाम काय होईल, उत्तर भारतामधल्या जागा जास्त आहेत, म्हणजे हिंदी बेल्टमधल्या जागा जास्त आहेत, आणि दक्षिणच्या जागा त्या मानाने कमी होत आहेत. त्यामुळे लोकसभेवर
उत्तर भारतीयांचं हिंदी भाषिकांचं राज्य होईल आणि त्यामुळं आम्हाला हा प्रकार नको आहे असं स्टालिन आणि दक्षिणेतल्या लोकांचं म्हणणं आहे. तर बघा आता याच्यामध्ये याला काय होतं लक्षात घ्या. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा वाटप केलं जावं हे तत्व प्रत्येकाच्या बुद्धीला पडते. एखाद्या राज्याला जास्त जागा द्यावा, एखाद्या जागेला राज्याला कमी जागा द्यावा हे पटत नाही. कारण काय, लोक जेव्हा आपण लोकशाहीमध्ये राहतो तर लोकशाहीचे जितके लोक असतील, समजा 10 लाख लोकांना एक आमदार, तर ते 10 लाखाचं सर्वच वापरा. पण उत्तर भारतातली जनसंख्या वेगाने वाढते. त्याचे 2 परिणाम झाले. पहिला परिणाम आपण पैशावर घेऊ. आज आपल्या देशामध्ये ज्या जीएसटी आणि बाकीच्या कराच्या रूपाने आपण प्रचंड पैसा गोळा करतो. हा पैसा दक्षिणेतल्या राज्यांकडून जास्त येतो. कारण तौलनिक दृष्ट्या दक्षिणेतले राज्य हे श्रीमंत आहेत आणि उत्तरेकडे जे राज्य आहेत हे गरीब आहेत. बिहारचं दरडोई उत्पन्न, उत्तर प्रदेशचं दरडोई उत्पन्न, राजस्थान मध्य प्रदेशचं दरडोई उत्पन्न हे दक्षिणेतल्या राज्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांचा त्यांचं म्हणणं असं आहे किंवा उत्पन्न आम्ही कमवावं, लाभ याचा कुठं खर्च होतो. मोदीचं सरकार आलं, उत्तर भारतीयांच्या समर्थकांचं सरकार आलं तर ते उत्तर भारतात गुजरात, राजस्थान किंवा त्यांचे जे राज्य आहेत त्यांना जास्तीत जास्त पैसे अलॉट करतात. पैसा येतो कुठून? का तो त्या राज्यांकडून येतो का? तेवढ्याच काही मध्य प्रदेशात नाही आहेत, उत्तर प्रदेशात तर खूप आहेत. तर या म्हणजे लोकसंख्या जेवढी असेल तेवढं. आता दर 10 वर्षांनी जनगणना होते. दर 10 वर्षांनी जर आपण जागा बदलायला गेलो तो होईल आणि त्याच्यामुळे एक लिमिट आहे. त्याला परिसेवन म्हणतो की बा 2025 पर्यंत याच्या नंतर जी जनगणना होईल, तसं 2020चं होतं, 21चं कोविड आलं, कोविडमुळे जनगणना झाली नाही. आता 25 मध्ये सार्वत्रिक जनगणना केंद्राने घोषित केलेली आहे. त्याचा अर्थ असा आहे की बा 2025 म्हणून जनगणना झाल्यानंतर जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये जागा राखून ठेवल्या जातील. आता आपण फक्त लोकसभेचा विचार करू. इकडे काय झालं की उत्तर भारतातली हिंदी भाषिक पट्ट्यातली लोकसंख्या भरमसाठ वाढली. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान यांची लोकसंख्या वाढली, विशेषतः हिंदी बेल्टमध्ये. आणि तमिळनाडू, आंध्र, केरळ हे या राज्यांमधली लोकसंख्या जी आहे ती सीमित राहील, मर्यादित राहील, बॅलन्स राहील. त्यामुळे काय झालं की आता जेव्हा लोकसभेच्या परिसीमन होईल आणि जागा वाटप होतील तर साधारणपणे टाइम्स ऑफ इंडियानी याच्यावर एक फार सुंदर असं डिटेल्ड असं आर्टिकल दिलेलं आहे. ज्यांना राजकारणामध्ये म्हणजे गंभीर राजकारणामध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर वाचावं. अमित स्टॅलिन क्लेम शाह से तमिळनाडू ओन लूज लोकसभा सीट, ही अशी बातमी आहे. पण या बातमीच्या अर्थ त्यांनी सांगितलं की बा आता साधारणपणे जे याच्यानंतर ज्या जागा येतील आणि त्यामुळे काय झालं की 61 मध्ये जी जनगणना झाली आणि त्या जनगणनेमध्ये ज्या लोकांनी स्वतःला बौद्ध नोंदवलं त्यामुळं महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या शेड्यूल कास्टच्या लोकसंख्येमध्ये फरक दिसला. कारण 60 मध्ये महाराष्ट्र आलं, 61 मध्ये जनगणना झाली आणि त्याचा डायरेक्ट परिणाम अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर झाला आणि परिणामतः विधानसभेच्या आणि लोकसभेच्या आपल्या जागा कमी झाल्या. ज्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित शेड्यूल कास्टचे जे मतदारसंघ होते ते कमी झाले. साधारणपणे लोकसभेच्या जागेचा विचार केला तर साधारणपणे 7 पैकी 4 लोकसभा राहिले आणि 3 गेले. विधानसभेच्या बाबतीत झालं. हा लोकसंख्येच्या अनुपातात आम्ही तुम्हाला जागा देऊ, याला परिसीमन असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे मग ज्यावेळेस आपल्या बाकी म्हणजे ज्यावेळेस 90ची घटना दुरुस्ती झाली आणि बौद्धांना सुद्धा जरी महार त्यांचे प्रमाणपत्र असेल तरी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून ते डिबार होणार नाही, फक्त ख्रिश्चन आणि मुस्लिमच डिबार होतील अशा प्रकारचा सर्क्युलर आलं आणि बौद्धांना जेव्हा मिळालं तेव्हा मग आपल्या जागा काही प्रमाणात वाढल्या पण पूर्णतः वाढल्या नाही. आता डिलिमिटेशन मध्ये याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभा यांच्यामध्ये ज्या जागा राखून ठेवल्या जातात त्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखून ठेवल्या जातात. किती लोकसंख्येला एक खासदार, किती लोकसंख्येला एक आमदार अशा प्रकारचं ते प्रमाण राज्यनिहाय नाही. म्हणजे काय असं नाही की महाराष्ट्राला इतक्या जागा दिल्या याला इतकं असं नाही. त्या राज्यामध्ये जितकी लोकसंख्या असेल त्या प्रमाणामध्ये तेवढ्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या जागा राखून ठेवल्या.
आता तुम्हाला कल्पना आहे की बाबा आपल्या इकडे साधारणपणे महाराष्ट्रात 48 जागा आहेत लोकसभेच्या. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.